कोरी फाईल, फाईलला लावलेले कोरे कागद. मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे. आता मी बघते आणि सगळ्यांना दाखवते. आत्ताच डोळा लागलाय त्यांचा. ठीक असू. लक्ष्मी आत्ताच घरी पोचले, आवरून येईल लगेच. इथं आहे मी, हा इथं. लक्ष्मी, अगो काय आलीस काय, चाललीस काय? अगं भाऊ आणि वैभव आता बसले तिकडे. आता आम्ही दोघ जण जाऊ. कशी आहे सासूबाईंची तब्येत? बऱ्या आहेत, म्हणजे बऱ्या होत आहेत. काहीतरी वेगळ्याच मातीची असतात गई माणसं. नाहीतर एवढं मोठं ऑपरेशन होऊन पण इतक्या लवकर बरं होणं शक्यच नाहीये. हो ग, त्या मानानं आपण फारच लुचूपुचू आहेत. म्हणजे खुट्ट झालं की लगेच आजारी पडतो. खरंच अगं. ए बर ऐक, स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नको, मी करते सगळ्यांचा स्वयंपाक. एवढ्या सगळ्यांचं काही गरज नाहीये, मी आल्यावर करते. हो सांगते ना, काहीतरी साधच करेन खायला. हो पण नको तुला, मी सांगितलं ना, ठरलंय आता. बर बर ऐक ना, त्या ज्या हिरोईन आल्या होत्या परवा, तू बघितलंस का ग त्यांना? नाही ग, मी काय, मला काही दिसली नाही ती. पण कशासाठी आल्या होत्या ग त्या हॉस्पिटलमध्ये? नाही काही कळलं नाही. आज पेपर मध्ये बातमी वाचली ना तेव्हा कळलं मला. आज लक्ष ठेवा, जर त्या दिसल्या ना की लगेच त्यांना सांग, ती मनीषा आहे ना, मनीषा, तिला खूप आवडता तुम्ही, खूप मोठी फॅन आहे तुमची. हे नक्की सांगा प्लीज. छान. हॉस्पिटल मध्ये हे करायला जाऊ मी? सांग ना काय तुझं आहे? बरं 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 सांग. तू आणि तुझ्या सिरियल्स. हॅलो. हे डॉक्टर, तुला रडायला काय झाला? दादा मला इथून सोडवा हो. अरे कशातून? कशातून काय, अहो तुमच्या पेशंटला इथून घेऊन जाओ. अहो इथे एक तर माझे सिनियर येत आहेत. अरे ते सिनियर येत आहेत ते मला माहिती आहे ना. अहो नाही, तुम्हाला सगळं नाही माहिती आहे. इथे बाहेर पत्रकार आलेत. कशाला? अहो ती कोण हिरोईन आली होती ना, तिच्यासाठी. आता पत्रकार आले म्हणजे सगळी बातमी पसरणार हो. अरे नाही ना, असा काही नाही होत, असा काही नाही होत. अहो नाही होणार काय, इथे माझं बीपी वाढलंय. अरे डॉक्टर, मग औषध घे, गोळ्या घे, इंजेक्शन घे. ते पण मीच सांगायचं का तुला? फक्त दादा मी आयुष्यात कधी असं काही केलेलं नाही हो. अहो प्लीज प्लीज लवकर या आणि लगेच तुमच्या पेशंटला घेऊन जा. हे तू रडू नको रे बाबा, एवढा मोठा डॉक्टर रडतो, कसा वाटतो ते? लवकर या. येतो मी, येतो. ठेव तू. आज हा राडा सॉल्वच करून टाक. नेमके पत्रकार पण आले. येत आहे, आज चल ना. हो हो आले आले. झाला काही सगळा तुझा? हो हो झालं. आज लय काम आहे दा. एक तर त्या हॉस्पिटलमध्ये कोण हिरोईन आली, नुसती गर्दी झाली तिथं. ते पत्रकार पण आले. अरे बापरे. काय मला आपल्याला आईने इथं आणावं लागलं ना घरी, तरी चालेल आणायचा. त्या कलकलाटात नाही ठेवायचा. आधीच त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन झालंय, डोक्याला त्रास नको. चल आधी निघूया. सर येऊ? हा ये ये. नाही नाही ये बस बस इथे बस. नाही ठीक आहे सर. अरे बस. बस खाली बस बस बस. सुरेखा, मॅडम हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आम्ही त्यांना तिकडे भेटायला जाणार आहोत. हे तू म्हणजे असं काही कोणाला सांगितलं होतं? नाही सर. नाही खरंच आई अरे बस ना बस. मला खरं सांग,
खरं सांग मला, तू असं कोणाला काही बोलली होती? सर मी जरा बोलू का? सुरेखा काय आहे, काल सगळी आपली सौभाग्यवतीची टीम सगळी मॅडमच्या आईला बघायला हॉस्पिटलमध्ये गेली होती. तू पण होतीस ना? तर तो सगळा फोटो पेपरमध्ये छापून आलाय. तर हे पत्रकारांना कसं कळलं असं विचारतायत सर तुला. पत्रकार? हा, नाही मी नाही सांगितलं. अंबाबाईची शपथ मी कोणाला नाही सांगितलं. अहो सर मी घरी गेले ना, आधी मध्ये कोणी भेटलंच नाही मला. मग बरोबर त्याच फोटोमध्ये तू कशी काय नाहीये? आता मी तिथेच होते ना सर, मॅडमच्या शेजारीच होते. तुम्ही होतात ना तिथे. हा ते 2-3दा औषध आणायला गेले ना, नेमका तेव्हाच फोटो काढला असेल. आता मला काय माहित. अरे मग मॅडम ना कसं काय कोणी सांगणार? त्यांना पटत नाही ना, त्यांना पटत नाहीये. मॅडम ना, त्यांना वाटतं की नाही काय नाही, जाऊ दे जाऊ दे. मॅडम आज पण नाही येणार का? नाही, अजून 2 दिवस नाही येणार. असं आहे का? हे सुरेखा, खरं सांग, तू ही बातमी कोणाला सांगितली होतीस का? अहो नाही हो सर, आपल्याला सवयच नाही ना तशी. मी इकडच्या तिकडे गोष्टी करतच नाही. सेटवरच पण बाहेर सांगत नाही. अहो आपण बरं, आपलं काम बरं ना. विलास, हा आमचा पेशंट. काय झालंय ना? वहिनी, तुम्ही सांगताय का मी सांगू? नाही, बरं मग मीच सांगते. अरे ह्यांच्या डोक्याचं मोठं ऑपरेशन झालंय. नाही, तुला ती फाईल बघितल्यावर सगळं कळेलच.